नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या भारतीय राज्यघटना ऑनलाईन कोर्समध्ये। आपण पहिल्या प्रकरणावर जे काही प्रश्न आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कोणत्याही परीक्षेत विचारले जाऊ शकतात अशा प्रश्नांची प्रॅक्टिस करत आहोत, सराव करत आहोत। या ठिकाणी काही प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्न आर्टिकल 1 पासून ते आर्टिकल 4 पर्यंत ज्याचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे, ज्याची सविस्तर आपण माहिती घेतलेली आहे, त्या सर्व अनुच्छेदावर आधारित हे काही प्रश्न आहेत। त्या प्रश्नांचं ॲनालिसिस आपण करणार आहोत। पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे। पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधाने असत्य नाहीत। आपल्याला दिलेला एक पुढीलपैकी कोणते विधान असत्य नाही। या ठिकाणी जर आपण पाहिलं असत्य नाही, असत्य म्हणजे काय? चूक। आणि जे चूक नाही ते काय असणार आहे? बरोबर असणार आहे। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की जे बरोबर सेंटेन्सेस आहेत, जी योग्य सेंटेन्सेस, जी योग्य कथनं आहेत ते आपल्याला या ठिकाणी शोधायची आहेत। पहिलं कथन काय आहे? संसद कायद्याद्वारे कोणत्याही राज्याचे नाव बदलवू शकते। संसद कायद्याद्वारे कोणत्याही राज्याचे नाव बदलवू शकते का? आज आपल्या देशात 28 राज्य आहे। या 28 राज्यांची नावं संसद कायद्याद्वारे बदलवू शकते का? यस। आपण हे आपल्या आर्टिकल 3 मध्ये पाहिलेलं आहे की संसद कायदा करून कोणत्याही राज्याचे नाव बदलवू शकते। त्याची प्रोसिजर काय असेल ती सुद्धा आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये पाहिलेली आहे। त्यामुळे आपण आपला जो दुसरा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण आर्टिकल 3 आणि परंतुक याविषयीची माहिती घेतलेली आहे, तो व्हिडिओ आपण एकदा पुन्हा बघावा। त्यामध्ये आपल्याला हे आढळून येईल की संसद कायद्याद्वारे कोणत्याही राज्याचे नाव बदलवू शकते। मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संसद कायद्याद्वारे कोणत्याही राज्याचे नाव बदलवू शकते, हे ए जे कथन आहे हे ए कथन बरोबर आहे। आता दुसरे कथन काय आहे? कोणत्याही राज्याचे नाव बदलत असताना संसदेने संबंधित राज्याचे संमती घेणे गरजेचे आहे। म्हणजे कोणत्याही राज्याचं नाव जर संसदेला बदलवायचं आहे तर संसदेने त्या राज्याची परमिशन घेणे, त्या राज्याची संमती घेणे गरजेचे आहे। हे कथन बरोबर आहे का? हे कथन चुकीचं आहे। कारण कुठल्याही वेळेस कोणत्याही राज्याचं नाव जर संसदेला बदलवायचं असेल तर संसद कायदा करून राज्याचे नाव बदलवू शकते। अशा वेळेस संसदेला त्या राज्याची संमती घेणं आवश्यक नाही। त्या राज्याला फक्त एक अभिप्राय पाठवला जातो, एक प्रस्ताव पाठवला जातो की त्यावर त्यांचं मत काय आहे, आणि ते मतही राष्ट्रपतींद्वारा विचारात घेतलं जात नाही। जर राष्ट्रपतींना हवं असेल तर स्वीकारतील, असेल हवं नसेल तर नाकारतील। त्यामुळे कुठल्याही राज्याची संमती घेतल्यानंतरच त्या राज्याचं नाव बदलवता येईल असं भारतात होत नाही। पूर्वी हे जम्मू आणि काश्मीरसाठी लागू होतं की जम्मू आणि काश्मीर संबंधात कुठलाही कायदा करण्यासाठी, म्हणजे राज्याचं क्षेत्रफळ कमी करण्यासाठी, वाढवण्यासाठी, बाउंड्रीज चेंज करण्यासाठी किंवा जम्मू आणि काश्मीर राज्याचं नाव चेंज करण्यासाठी जर आपल्याला कायदा करावायचा असेल संसदेला, तर संसदेला त्या राज्य विधिमंडळाची संमती घ्यावी लागत होती। परंतु आता 370 इनॅक्टिव्ह आहे, त्यामुळे जम्मू काश्मीरसाठी सुद्धा हे लागू नाही। म्हणून आज 28 राज्य जे आहेत त्या 28 राज्यांचे नावं जर संसदेने ठरवलं की चेंज करायची आहे तर त्यांना राज्यांची संमती घेणं आवश्यक नसेल। त्यामुळे दुसरं जे कथन आहे हे दुसरं कथन चुकीचं आहे। तिसरं कथन काय आहे? कोणत्याही राज्याचे नाव बदलत असताना संसदेला राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक आहे। कोणत्याही राज्याचे नाव बदलत असताना संसदेला आधी राष्ट्रपतींची शिफारस असणं अत्यंत गरजेचं आहे। हे बरोबर आहे की चूक आहे? हे अगदी बरोबर आहे। आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये जो पहिला चॅप्टर आहे त्यामध्ये आर्टिकल 3 जे आपण विश्लेषण पाहिलेलं आहे, त्या आर्टिकल 3 मध्ये आपणास हे समजून सांगितलं गेलेलं आहे। जो परंतुक होता त्या परंतुकामध्ये आपल्याला हे समजून सांगितलेलं आहे की राष्ट्रपतींची शिफारस असल्याशिवाय संसदेला कोणत्याही राज्याचं नाव चेंज करता येणार नाही। राष्ट्रपतींची शिफारस असल्याशिवाय राज्याच्या पुनर्गठनाबद्दल संसदेला कुठल्याही प्रकारचा कायदा, म्हणजे आर्टिकल 3 जे आपल्याला सांगतं की संसद कायदा करून कोणत्याही राज्यांचे नाव बदलवू शकतं, कोणत्याही राज्यांच्या सीमा बदलवू शकतं, कोणत्याही राज्यांचे क्षेत्र कमी जास्त करू शकतं, हे जे संसदेला अधिकार दिलेले आहे आर्टिकल 3 ने, अनुच्छेद 3 ने, कलम 3 ने, ते या पद्धतीचे आहे। परंतु हे सर्व करत असताना आधी राष्ट्रपतींची संसदेला शिफारस असणं गरजेचं आहे। त्यामुळे जे सी कथन आहे हे सी कथन कसं आहे? बरोबर आहे। आणि आपण जर पाहिलं तर आपल्याला कोणते विधानं विचारलेली आहेत जी असत्य नाही। असत्य म्हणजे चूक, आणि चूक नाही, चूक नाही म्हणजे काय? बरोबर। मग बरोबर कथन कोणकोणती आहेत? तर बरोबर कथन आहे ए आणि बरोबर कथन आहे सी।
त्यामुळे आपल्या ऑप्शनमध्ये ए व सी कुठे दिलेला आहे? ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे आणि म्हणून ऑप्शन 2 हे आपल्या या प्रश्नाचं करेक्ट ऑप्शन आहे, करेक्ट उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण पहिल्या प्रश्नाचं ॲनालिसिस घेतलेलं आहे. आता आपण सुरुवात करूया दुसऱ्या प्रश्नाला. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे पुढीलपैकी कोणती जोडी अचूक नाही? पुढीलपैकी कोणती जोडी अचूक नाही? अचूक म्हणजे योग्य, बरोबर, आणि जी बरोबर नसेल ती काय असेल? चुकीची असेल. म्हणजे आपल्याला असे कथन अशी जोडी शोधायची आहे की जी चुकीची जोडी असेल. मग बघा पहिली जोडी काय आहे? पहिली जोडी आहे कलम 3 आणि कलम 3 साठी सांगितलेलं आहे विद्यमान राज्यांची सीमा, क्षेत्र व नाव यातील फेरफार. ही जोडी अगदी बरोबर आहे, कारण कलम 3 मध्ये सांगितलेलं आहे की आताचे जे विद्यमान राज्य आहे, जे भारतीय संघराज्य क्षेत्रात आहे, त्यांचे नाव बदलवले जाऊ शकतात कलम 3 द्वारा, त्यांचे सीमा क्षेत्र बदलवले जाऊ शकते कलम 3 द्वारा, त्यांचं क्षेत्रफळ कमी जास्त केले जाऊ शकते कलम 3 द्वारा. त्यामुळे ही जी पहिली जोडी आहे ही पहिली जोडी बरोबर आहे. दुसरी जोडी बघा कलम 4 नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. जर भारतीय संघराज्य क्षेत्रामध्ये एखादं नवीन राज्य स्थापन करायचं असेल किंवा एखाद्या नवीन प्रदेशाला भारतीय संघराज्य क्षेत्रामध्ये समाविष्ट करायचं असेल तर ते आर्टिकल 2 मध्ये लिहिलेलं आहे, कलम 2 मध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे ते कलम 4 मध्ये लिहिलेलं नाही. त्यामुळे बी जी जोडी आहे ही बी जोडी चुकीची आहे. आता पुढची जोडी पाहूया. कलम 2 संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र. अत्यंत सोपं आहे. संघ राज्याचे नाव व त्याचे राज्यक्षेत्र हे पहिल्याच कलममध्ये आपल्याला दिसतं, त्यामुळे ते कलम 2 मध्ये नाही. आणि या ठिकाणी मग ही जी जोडी आहे सी, ही जोडी चुकीची आहे. तर आता आपण पाहू शकतो की आपल्याला सांगितलं होतं की अचूक. अचूक म्हणजे काय? बरोबर. आणि बरोबर नाही, जे बरोबर नाही ते कसं असेल? चुकीचं असेल. आणि म्हणून चुकीचं काय आहे? तर चुकीचं आहे बी आणि सी. म्हणून ऑप्शनमध्ये बी आणि सी ही जोडी चुकीची आहे. तर या ऑप्शनमध्ये बघा चौथा ऑप्शनमध्ये लिहिलेलं आहे बी व सी. तर अशा पद्धतीने चौथा ऑप्शन जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन असेल. बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते विधाने सत्य नाहीत? आता बघा या ठिकाणी आहे सत्य नाही. जे सत्य नाही ते काय असेल? चुकीचं असेल. म्हणजे आपल्याला चुकीचं कथन कोणतं आहे हे शोधायचं आहे. पहिलं कथन स्टेटमेंट काय आहे? कोणत्याही राज्याचे राज्यक्षेत्र बदलण्यासाठी साध्या बहुमताची गरज असते. कोणत्याही राज्याचे राज्यक्षेत्र बदलवण्यासाठी साध्या बहुमताची गरज असते. आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये हे पाहिलेलं आहे की जर एखाद्या राज्याचं नाव जर चेंज करायचं असेल संसदेला कायद्याद्वारे आर्टिकल 3चा वापर करून जर कोणत्याही राज्याचे राज्यक्षेत्र बदलवायचे असेल तर असा कायदा हा फक्त साध्या बहुमतानेच पास होतो. आणि अशा वेळेस फक्त साध्या बहुमताचीच गरज असते, ज्याला आपण सिंपल मेजॉरिटी असं म्हणतो. आणि म्हणून हे पहिलं जे सेंटेन्स आहे की कोणत्याही राज्याचे राज्यक्षेत्र बदलवण्यासाठी संसदेला साध्या बहुमताची गरज असते, हे वाक्य अगदी बरोबर आहे. या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाही. पुढचं वाक्य आहे, पुढचं स्टेटमेंट आहे कोणत्याही राज्याचे राज्यक्षेत्र बदलवण्याचे अधिकार संबंधित राज्यांनाच असतात. कोणत्याही राज्याचे राज्यक्षेत्र बदलवण्याचे अधिकार संबंधित राज्यांनाच असतात. हे स्टेटमेंट चुकीचं आहे, हे कथन चुकीचं आहे. भारतात अशी परिस्थिती नाही. भारतीय संसद कलम 3 नुसार कायदा करून कोणत्याही राज्याचे राज्यक्षेत्र बदलवू शकतात. त्यांना राज्यांची संमती घेण्याची गरज पडत नाही. आणि म्हणून ते अधिकार या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर राज्यक्षेत्र बदलवायचं असेल तर राज्यक्षेत्र बदलवण्यासाठी संबंधित अधिकार फक्त राज्यांनाच असतात. हे चुकीचं आहे. राज्यांचे राज्यक्षेत्र बदलवण्यासाठीचे अधिकार भारतीय संसदेला आहेत. त्यामुळे हे जे वाक्य आहे, हे जे कथन आहे, हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे. पुढचं स्टेटमेंट पहा. कोणत्याही राज्याचे राज्यक्षेत्र बदलवण्यासाठी राष्ट्रपतींना संबंधित राज्याचा अभिप्राय आवश्यक असेल. कोणत्याही राज्याचे राज्यक्षेत्र बदलवण्यासाठी राष्ट्रपतींना संबंधित राज्यांचा अभिप्राय आवश्यक असेल. आता बघा आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 3 नुसार जो कायदा केला जातो तो कशा पद्धतीने केला जातो. समजा एखाद्या राज्याचं क्षेत्रफळ कमी जास्त करायचं आहे किंवा एखाद्या राज्याचं नाव चेंज करायचं आहे किंवा आर्टिकल 3चा वापर करायचा आहे, अशा वेळेस राष्ट्रपती काय करतील? ज्या राज्यामध्ये असे बदलाव होणार आहेत, ज्या राज्यामध्ये असे बदल होणार आहेत, त्या राज्याच्या विधिमंडळात अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवला जाईल. कशासाठी? अभिप्राय कळवण्यासाठी की त्या राज्याचं त्या प्रस्तावावर मत काय आहे, त्या राज्याचं त्या प्रस्तावावर ओपिनियन काय आहे, हे विचारार्थ फक्त त्यांना पाठवण्यात येईल. दोन गोष्टी याच्यामध्ये आहे.
ज्यावेळेस असा प्रस्ताव त्या राज्य विधिमंडळाला पाठवण्यात येईल त्यावेळेस राष्ट्रपती एक निर्धारित वेळ दिलेली असेल, त्या वेळेच्या आत राज्य विधिमंडळाला त्यांचं मत जे आहे ते मांडण्याचा, त्यांच्या पुढे त्यांचं जे मत आहे ते त्यांना मांडावं लागेल. त्यांनी जे काही मत मांडलेलं असेल त्यावर राष्ट्रपतींचं बंधन असणार नाही, म्हणजे राष्ट्रपती हवं तर ते स्वीकारू शकतात किंवा नाकारू शकतात, हा एक भाग आहे. आणि दुसरं, जर राज्य विधिमंडळाने असा अभिप्राय पाठवलाच नाही राष्ट्रपतींना तर राष्ट्रपती असं समजतात की ते पुढची प्रोसेस करण्यासाठी रेडी आहेत किंवा ते पुढची प्रोसेस करू शकतात. म्हणजेच राष्ट्रपतींनी विधिमंडळाकडे जो काही प्रस्ताव विचारार्थ, त्या विधिमंडळाच्या विचारार्थ किंवा त्यांचं मत जाणून घेण्यासाठी पाठवलेला आहे, तो जर अभिप्राय विधिमंडळाने राष्ट्रपतींना पाठवला नाही तरीसुद्धा राष्ट्रपती त्यांचं पुढचं जे कार्य आहे ते चालू ठेवू शकतात. आणि म्हणून अशा परिस्थितीत राष्ट्रपतींना संबंधित राज्यांचा अभिप्राय आवश्यक असेल हे चुकीचं आहे. दिला तर बरं आहे, नाही दिला तर राष्ट्रपती पुढचं काम करू शकतात. म्हणजे राष्ट्रपतींना विधिमंडळाने तो अभिप्राय पाठवलाच पाहिजे आणि तो पाठवल्यानंतरच राष्ट्रपती पुढचं काम करतील असं नाही. विधिमंडळाचा फक्त अभिप्राय जो आहे तो जाणून घेण्याची इच्छा ही राष्ट्रपतींची असते आणि विधिमंडळाने असा विचार जो केलेला आहे किंवा विचार व्यक्त केलेलाच नसेल किंवा अभिप्राय पाठवलाच नसेल तरीसुद्धा राष्ट्रपती आपलं पुढचं काम जे आहे ते करू शकतात. त्यामुळे अभिप्राय आवश्यक असेल हे वाक्य जे आहे हे चुकीचं आहे. आणि आपल्याला विचारलेले आहेत की सत्य नाहीत म्हणजे चुकीचे वाक्य, चुकीचे कथन कुठले कुठले आहेत, बी आणि सी. त्यामुळे आपण पाहू शकतो या ठिकाणी चौथं ऑप्शन जे आहे ते बी व सी दिलेलं आहे आणि म्हणून ऑप्शन 4 हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बिनचूक आहे? बिनचूक म्हणजे बरोबर आणि बरोबर आहे या ठिकाणी म्हणजे करेक्ट आहे. ओके, आता बघा पहिला सेंटेन्स, संघराज्यात नवीन राज्याची स्थापना करताना संसदेला घटनादुरुस्ती करणे क्रमप्राप्त आहे. संघराज्यात नवीन राज्यांची स्थापना करण्यासाठी संसदेला घटनादुरुस्ती करणे गरजेचं आहे. हे जर विधान आपण पाहिलं तर हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये आर्टिकल 1 ते 4 पाहिलेले आहेत. आर्टिकल 4 मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की अनुच्छेद 3 आणि अनुच्छेद 4, कलम 3 आणि कलम 4, कलम 2 आणि कलम 3 या अन्वये कलम 2 आणि कलम 3 नुसार आपण जे काही कायदे करणार असू किंवा संसद जे काही कायदे करणार असेल तेव्हा त्यांना घटनादुरुस्तीची गरज लागणार नाही. त्यामुळे राज्याची स्थापना करताना, नवीन राज्याची स्थापना करताना म्हणजेच काय, एखादा भारताबाहेरचं जे राज्य आहे किंवा जो देश आहे तो भारतामध्ये समाविष्ट करत असताना एखादा बाहेरचा जो देश आहे, भारतीय संघराज्य सोडून बाहेरचा जो देश आहे तो संघराज्यामध्ये स्थापन करत असताना आर्टिकल 2चा वापर करावा लागतो आणि आर्टिकल 2चा वापर करत असताना घटनादुरुस्ती करणे क्रमप्राप्त नाही, घटनादुरुस्ती करावी लागत नाही. त्यामुळे पहिलं कथन जे आहे ते चुकीचं आहे. दुसरं कथन आहे, विद्यमान राज्यांची सीमा बदलवण्यासाठी संसदेला साध्या बहुमताची आवश्यकता असते. बघा, विद्यमान म्हणजे सध्याचे जे काही राज्य आहेत या राज्यांची जर सीमा बदलवायची असेल तर संसदेला साध्या बहुमताची आवश्यकता असते. राज्यांची सीमा बदलवण्यासाठी आर्टिकल 3चा वापर करावा लागतो आणि आर्टिकल 3चा वापर करून कायदा करत असताना संसदेला फक्त साध्या बहुमताची गरज असते. त्यामुळे या ठिकाणी साध्या बहुमताची आवश्यकता असते. हे जे सेंटेन्स आहे, हे जे कथन आहे हे बरोबर आहे. आता तिसरं कथन आहे, सिक्कीम राज्यांची स्थापना कलम 4 नुसार झालेली आहे. बघा, कलम 4 आपल्याला काय सांगतं? कलम 4 आपल्याला हे सांगतं की कलम 3 आणि कलम 2 द्वारा जो काही कायदा केला जाईल त्याच्या तरतुदी अनुसूची 1 आणि अनुसूची 4 मध्ये केल्या जातील व त्याचं विधिमंडळातील प्रतिनिधित्व, लोकसभेतील प्रतिनिधित्व व राज्यसभेतील प्रतिनिधित्व संबंधीच्या सर्व तरतुदी त्या राज्याला लागू राहतील, अशा प्रकारे आर्टिकल 4 सांगतं. आणि आर्टिकल 4 पुढे जाऊन असं सांगतं आपल्याला की आर्टिकल 2 किंवा आर्टिकल 3 नुसार जो काही कायदा केला जाईल त्याला घटनादुरुस्ती मानलं जाणार नाही, त्याला घटनादुरुस्ती समजलं जाणार नाही. आणि या ठिकाणी पहा काय सांगितलेलं आहे, सिक्कीम राज्याची स्थापना कलम 4 नुसार झाली. कलम 4 मध्ये असं काहीही सांगण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे ऑप्शन सी, कथन सी जे आहे ते चुकीचं आहे. आपल्याला विचारलेलं आहे कुठलं विधान बिनचूक आहे? फक्त एकच विधान आहे की जे बी आहे आणि या ठिकाणी आपण म्हणू शकतो फक्त बी. तर फक्त बी ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे आणि म्हणून ऑप्शन 4 इज द राईट ऑप्शन. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं ॲनालिसिस पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बिनचूक नाही? बिनचूक म्हणजे बरोबर आणि नाही म्हणजे बरोबर नाही. मग जे बरोबर नसेल ते काय असेल? चुकीचं असेल. म्हणजे चुकीचे कथन आपल्याला शोधायचे आहेत.
पहिलं कथन, विद्यमान राज्यांप्रमाणे विद्यमान केंद्रशासित प्रदेशांनाही कलम 3 लागू होते. म्हणजे ज्या पद्धतीने आपण एखाद्या राज्याची बाउंड्री चेंज करू शकतो किंवा एखाद्या राज्याचा एखादा भाग वेगळा करून नवीन राज्यक्षेत्र बनवू शकतो, जे काही कलम 3 मध्ये दिलेलं आहे ते राज्यांसाठी दिलेलं आहे. मग त्यामध्ये केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो का? तर इथे दिलेलं आहे विद्यमान राज्यांप्रमाणे विद्यमान केंद्रशासित प्रदेशांनाही कलम 3 लागू होते. तर हे अगदी बरोबर आहे. ज्याप्रमाणे कलम 3 हे राज्यांना लागू होते, अगदी त्याचप्रमाणे कलम 3 हे केंद्रशासित प्रदेशांनाही लागू होते. त्यामुळे पहिलं जे कथन आहे ते बरोबर आहे. दुसरं कथन पहा, कलम 2 व कलम 3 द्वारे कायदा करण्यासाठी विशेष बहुमत असावे लागते. मागच्या 2 प्रश्नांमध्ये आपण हेच पाहिलेलं आहे की कलम 2 किंवा कलम 3 नुसार संसदेला एखादा कायदा पास करायचा आहे, पारित करायचा आहे, तर साध्या बहुमताची गरज लागते. साध्या बहुमताची गरज लागते, विशेष बहुमताची गरज लागत नाही. आणि म्हणून ऑप्शन बी जे आहे हे ऑप्शन बी चुकीचं आहे. म्हणजे सेंटेन्स कथन बी जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर 1974 मध्ये अनुच्छेद 2 नुसार सिक्कीम हे सहयोगी राज्य बनले होते. अनुच्छेद 2 नुसार सिक्कीम हे सहयोगी राज्य बनले होते. अनुच्छेद 2 नुसार सिक्कीम हे सहयोगी राज्य बनले होते. ॲक्च्युअल अनुच्छेद 2A होता आणि तो अनुच्छेद 2च मानला जातो. 1974 मध्ये 35वी घटना दुरुस्ती करून आपण सिक्कीम राज्याला आपल्या भारतीय संघ राज्यामध्ये प्रवेश आर्टिकल 2 नुसार दिला. परंतु त्यांना सहयोगी राज्य बनवल्यामुळे आपल्याला एक घटना दुरुस्ती करावी लागली होती आणि ती घटना दुरुस्ती हीच होती की आर्टिकल 2ला आपण ए हा भाग जोडला होता किंवा त्याला मराठीतून म्हणू शकतो आपण क हा खंड जोडला होता आणि त्यामध्ये आपण असं लिहिलं होतं की सिक्कीम हे सहयोगी राज्य असेल. आणि लगेच 1975 मध्ये आपण पुन्हा एक घटना दुरुस्ती केली आणि सिक्कीमचा सहयोगी राज्याचा दर्जा काढून सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा दिला आणि सिक्कीम हे आपलं एक राज्य त्यावेळेस बनलं होतं 1975 मध्ये. तर या ठिकाणी बघा 1974 मध्ये अनुच्छेद 2 नुसार सिक्कीम हे सहयोगी राज्य बनले होते. यस, हे सेंटेन्स हे कथन बरोबर आहे. बघा आता आपल्याला विचारलेलं आहे बिनचूक म्हणजे बरोबर नाही. कुठलं बरोबर नाही आहे? फक्त बी बरोबर नाही आहे. मग या ठिकाणी ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे फक्त बी आणि म्हणून या पद्धतीने ऑप्शन 1 जे असेल ते आपलं राईट आन्सर असेल. बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? म्हणजे जे बरोबर आहे ते विधान आपल्याला शोधायचं आहे. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याच्या भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा नवीन राज्यांमध्ये स्थापना यासंबंधी आहे. जर आपण आर्टिकल 2 वाचलं असेल तर आर्टिकल 2 मध्ये आपल्याला हेच सांगितलेलं आहे की भारतीय संघराज्य क्षेत्रामध्ये जो आत्ता भारताचा भाग नाही आहे परंतु जो विदेशी भाग आहे त्याला आंतरराष्ट्रीय करारानुसार किंवा संसदेला योग्य वाटेल अशा अटी आणि शर्तींवर संसद कायद्याद्वारे त्या भूप्रदेशाला भारतीय संघराज्यामध्ये दाखल करून घेऊ शकते किंवा त्याची नवीन स्थापना करून घेऊ शकते. त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यांमध्ये स्थापना यासंबंधी आहे. हे कथन अगदी बरोबर आहे. या कथनमध्ये कुठल्याही प्रकारचं चूक नाही. पुढचं कथन पहा बी. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 म्हणजे कलम 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्याच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतुदी प्रदान करते. आपण कलम 3 जर पाहिलेलं असेल तर विद्यमान जी राज्य आहेत त्यांची सीमा बदलवणे, त्यांची नावं बदलवणे, त्यांचे क्षेत्रफळ कमी जास्त करणे हे आर्टिकल 3 मध्ये दिलेले आहेत. राज्यांसोबत केंद्रशासित प्रदेशांचंही सीमा बदलवली जाऊ शकते. त्यांच्यातला भाग वेगळा करून एक वेगळा केंद्रशासित प्रदेश किंवा नवीन राज्य बनवले जाऊ शकते किंवा एखाद्या केंद्रशासित प्रदेशाला एखाद्या राज्याची बाउंड्री जोडली असेल तर राज्य अधिक केंद्रशासित प्रदेश एक केंद्रशासित प्रदेश बनवला जाऊ शकतो किंवा एक राज्य बनवलं जाऊ शकतं. त्यामुळे जे बी कथन आहे तेही बरोबर आहे की भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या म्हणजे विद्यमान केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्याच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतुदी प्रदान करते. पुढचं आहे भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते.
अशा प्रकारची कुठलीही अट नाही. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे फक्त लोकसभेतच मांडले जाऊ शकते असं नाही, लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्ही ठिकाणी हे मांडले जाते. त्यामुळे सी जे कथन आहे हे सी कथन चुकीचं आहे. मग आपल्याला विचारलेले आहेत योग्य विधाने. योग्य विधाने आहे ए आणि बी, आणि इथे लिहिलेलं आहे अ व ब, तर आपण अ व ब ला करेक्ट करूया. ओके, तर अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणते विधाने अयोग्य नाही. अयोग्य म्हणजे चूक, आणि चूक नसलेले म्हणजेच काय, बरोबर असलेले विधान शोधायचे आहे. पहिला कथन आहे संघ राज्यातील राज्यांना वेगळे होण्याचा अधिकार अनुच्छेद 1 मध्ये केलेला आहे. हे सेंटेन्स चुकीचं आहे, कथन चुकीचं आहे. भारतीय संघ राज्यातील कुठल्याही राज्याला वेगळं होण्याचा अधिकार नाही. त्यामुळे पहिलं जे कथन आहे ते चुकीचं आहे. आणि अनुच्छेद 1 तर अशा प्रकारे काहीही सांगत नाही. अनुच्छेद 1 मध्ये दिलेलं आहे इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ स्टेट ऑफ युनियन, शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. पुढचं सेंटेन्स पहा. भारतीय राज्यक्षेत्र परकीय देशास बहाल करण्यासाठी कलम 368 नुसार घटना दुरुस्ती करावी लागते. अगदी महत्त्वाचं सेंटेन्स आहे. जर भारताचा काही प्रदेश जर इतर देशाला द्यावयाचा असेल तर अशा वेळेस कलम 1 किंवा कलम 2 किंवा कलम 3 किंवा कलम 4 यापैकी काहीही लागू होत नाही. भारतीय भूप्रदेशाचा थोडाही भाग जर दुसऱ्या देशाला द्यावयाचा असेल तर अशा वेळेस घटना दुरुस्ती करावीच लागते. हे आपण आर्टिकल 4 नंतर पाहून घेतलं होतं. त्यामुळे आता ऑप्शन बी, सेंटेन्स बी किंवा कथन बी जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर पहा, अनुच्छेद 3 नुसार कायदा करण्यासाठी कलम 368 नुसार घटना दुरुस्ती करावी लागते. कलम 2 किंवा कलम 3 नुसार संसदेला कायदा करण्यासाठी साध्या बहुमताची गरज असते, आणि साधं बहुमत म्हटलं म्हणजे घटना दुरुस्ती येत नाही. आणि इथे दिलेलं आहे की अनुच्छेद 3 नुसार कायदा करण्यासाठी 368 नुसार घटना दुरुस्ती करावी लागते. हे कथन चुकीचं आहे. मग बरोबर कथन कुठलं आहे, तर बरोबर कथन आहे बी, आणि म्हणून फक्त बी जे असेल ते आपलं ऑप्शन असेल. ऑप्शन 4 इज द राईट ऑप्शन. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे. बिनचूक म्हणजे बरोबर, आणि आहे म्हणजे बरोबर आहे. पहिली जोडी अनुच्छेद 3 सिक्कीम संघ राज्य प्रवेश. अनुच्छेद 3 नुसार सिक्कीमचा संघ राज्यामध्ये प्रवेश झालेला नाही. अनुच्छेद 2 नुसार सिक्कीमचा संघ राज्यात प्रवेश झालेला आहे. त्यामुळे पहिली जोडी जी आहे ती पहिली जोडी चुकीची आहे. दुसरी जोडी पहा, अनुच्छेद 2 दादरा आणि नगर हवेली आणि दीव आणि दमण एकत्रित केंद्रशासित प्रदेश. आता पहा, आर्टिकल 3 नुसार आपण कोणत्याही 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांना एकत्र करून त्यांचं एक नवीन राज्य बनवू शकतो. हे आर्टिकल 3 मध्ये दिलेलं आहे. आणि याचमध्ये राज्य या शब्दाला केंद्रशासित प्रदेशसुद्धा समजावं असं आर्टिकल 3 मध्ये नंतर स्पष्टीकरणसुद्धा देण्यात आलेलं आहे. म्हणजे भारतीय संविधानानुसार आर्टिकल 3 मध्ये एक स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की राज्य या शब्दामध्ये केंद्रशासित प्रदेश हा शब्द समाविष्ट आहे. आणि म्हणून आत्ताच जर आपण रिसेंटली पाहिलेलं असेल तर दीव अँड दमन आणि दादरा अँड नगर हवेली हे दोन्ही केंद्रशासित प्रदेशांना एक केंद्रशासित प्रदेश केलेला आहे. हे कलम 3 नुसार केलेलं आहे. आणि म्हणून ही जी जोडी आहे ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे, कारण या ठिकाणी अनुच्छेद 2 दिलेला आहे. अनुच्छेद 2 नुसार फक्त जो भारतीय संघ राज्याचा भाग नाही त्याला आपण भारतीय संघ राज्यामध्ये समाविष्ट करू शकतो. अनुच्छेद 3 नुसार 2 केंद्रशासित प्रदेशांना एकत्रित करून एक केंद्रशासित प्रदेश बनवला जाऊ शकतो. म्हणून दुसरी जी जोडी आहे ती चुकीची आहे. तिसरी जोडी सी जोडी पहा, अनुच्छेद 4 अनुच्छेद 2 व 3 साठी परिशिष्ट 1 मध्ये तरतूद असणे. आर्टिकल 4 जर आपण व्यवस्थित रीड केलं असेल तर आर्टिकल 4 मध्ये अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे की कलम 2 वापरत असताना किंवा कलम 3 वापरत असताना जो काही कायदा केला जाईल त्या कायद्याच्या अन्वये परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 4 मध्ये सुधारणा केल्या जातील. सुधारणाविषयक तरतुदी आवश्यक असतील. मग अनुच्छेद 4 मध्ये हे लिहिलेलं आहे, आणि म्हणून सी जी जोडी आहे ती बरोबर आहे. आणि बिनचूक जोडी आपल्याला शोधायची आहे ती आहे सी, आणि म्हणून एक ऑप्शन जे आहे ते आपलं बरोबर ऑप्शन असेल. तर अशा पद्धतीने आपण हे प्रश्न पाहिलेले आहेत. या प्रश्नांचं ॲनालिसिस खूप महत्त्वाचं होतं. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत येऊ शकतात, म्हणून आपला सराव होणं गरजेचं आहे.
आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.